हॅलो पीपल, कसे आहात? मजेत आहात ना? तर मी आता घरी चालली आहे. आज सॅटर्डे, आमचा हाफ डे असतो आणि मी सकाळी येताना व्हिडिओ शूट करायला ना माझ्या खरंच अजिबात लक्षात नाही राहिलं, कारण मी एक पॉडकास्ट ऐकत होते आणि त्या ऐकताना मी खरंच विसरूनच गेले की आज मला व्हिडिओ शूट पण करायचं आहे. सो मी व्हिडिओ शूट आणि मी सकाळी शूट पण नाही केलं. मला ना सांगायचं काल मी तुम्हाला बोलले तर मी ना इथून घाटकोपर जाणार बरोबर, तर मी फास्ट ट्रेनमध्ये चढली आणि घाटकोपर तो स्टॉप कसा होता, CSMT दादर कुर्ला आणि डायरेक्ट घाटकोपर मध्ये कोणता स्टॉप नव्हता, भायखळा बिकळा काही नव्हतं. ठीक आहे, तर 4 स्टॉप होते. मी चढली. माझ्या पुढे एक म्हातारी आंटी होती, अराऊंड 65-70 त्यांचे एज असेल आणि त्यांच्याकडे मोठ्या बॅगा होत्या 2. ठीक आहे, तर आंटीला म्हटलं आंटी मी घाटकोपर जाताना का? आंटी हो बोलली. ठीक आहे, आणि जसं घाटकोपर आलो एक बावळट मुलगी त्या आंटीला उतरूनच देत नव्हती आणि त्या उतरतात आणि ही त्यांना मागे ढकलती आहे. म्हणजे कसं, आम्ही उतरायला जातो आणि ते आम्हाला ढकलते आतमध्ये आणि त्या ह्याच्यात ती आंटी पडली आणि त्या आंटीच्या पुढे मी पडली. माझ्या गुडघ्याला एवढं जोरात लागलं ना, मी 2 मिनटं बसूच शकत नव्हती. आणि मी माहीत नाही, मी तुम्हाला म्हटलं होतं माझ्या मागे काहीतरी पनवती लागली आहे, मी सारखी धडपडते. काल परत पडली मी. माझ्या राईट हँडला आणि लेफ्ट गुडघ्याला इतक्या जोरात लागले ना की माझा गुडघा दुखत होता, लिटरली दुखत होता. आणि त्याच्यावरती आंटी पण पडली होती, त्या आंटीला पण खूप लागलं. त्या बिचाऱ्या आंटीने खरंच काय बोललं नाही, पण मी खरंच खूप बोलली त्या मुलीला, मी खूप बोलली. आय नो मला खूप राग आला होता, पण मी लिटरली एवढं जोरात पडली होती ना, मला खरंच कळत नव्हतं मी काय करावं. आणि ते झालं, पडले. मग मी डॉक्टरला 5-6 वेळा फोन केला, डॉक्टरने फोन नाही उचलला आणि मी घाटकोपर स्टेशनला उतरली होती. म्हटलं आता उतरले तर बघूया काहीतरी उपयोग होते का. तर मी करण्यासाठी खूप छान ड्रेसेस घेतलेत. नॉट ड्रेसेस, जीन्स आणि टॉप आणि एक हे घेतलं का त्याचं, नॉट प्रॉपर डंगरी, 1 पीस प्रॉपर बट इन डॅनिम. मी आज तुम्हाला दाखवतो. बघितलं मला एवढं आवडलं. काल मी तिची शॉपिंग केली सगळी आणि खूप रिजनेबल रेटमध्ये भेटलेत मला. आय थिंक 150-150ला मला टॉप आणि जीन्स भेटला. आज मी दाखवेल व्हिडिओमध्ये त्या. काल मी शूट नाही केला कारण का ऑलरेडी हाताला लागलं होतं, गुडघा दुखत होता. मी फक्त स्टेशनला शॉपिंग केली आणि मग तिथून परत ट्रेन पकडली. घाटकोपरनं कांजूरला ट्रेन पकडला, एक दुसरी मुश्किल 2 ट्रेन सोडल्या, तेव्हा जाऊन कुठे 3री ट्रेन पकडली. म्हटलं माहीत नाही दिवसच खराब होता की काय माझा, डोंट नो. पण खरंच असं आहे ना, आता जीवाचं हे झालं की काय झालं आहे माहीत नाही. सारखं मला लागतं, सारखं इतकं लागते की ना प्रत्येक गोष्टीत लागत राहते मला. पण नशीब पुढे 2 डॉग्स गेलेत आणि ते एकमेकांना भुकतात. आणि हेच त्या दिवशी आमच्या इकडे रुनवॉलमध्ये पण झालं. मला डॉग्सबद्दल काही प्रॉब्लेम नाही, मी सांगते. मला या रस्त्यावरच्या डॉग्सबरोबर काही प्रॉब्लेम नाही, पण काही डॉग्स आहेत ते खरंच खूप खूनखार असतात आणि ह्या लोकांचं प्रॉपर लसीकरण झालेलं नसतं आणि ते चावले. मला एकदा डॉग चावला आहे सांगते. अराऊंड लास्ट इयर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच मला डॉग चावलं आहे. ऑगस्टमध्ये मला डॉग चावला होता. आणि त्याच्यानंतर ना कानाला खडा आहे. मी डॉग्सपासून लांब राहते, मी खूप लांब राहते, कारण का मला चावणारा डॉग पण हा रस्त्यावरचाच होता, असा काही कोणता पाळीव बिळीव नव्हता. ठीक आहे, आणि मला खूप भीती वाटते. मला चांगले वाटतात डॉग्स, असं नाही आहे, पण ते चावायची आता भीती वाढली. मला सारखा डॉग चावला एकदा आणि त्याच्यानंतर जे इंजेक्शन घेतलं तर हात माझे दुखले. ते मला माहिती आहे मी कोणत्या पेनमधनं गेली, त्यामुळे मी आता लांबच राहते. मी सार्वजनिक डॉगला हात लावत नाही. मी तशी पहिले लावत नव्हते, पण जेव्हापासून एक डॉग चावला आहे तेव्हापासून मी अजून हात लावत नाही. ठीक आहे, चला आता भेटूया घरी. सो मी आज ऑर्डर केली आहे पावभाजी. आता मी ॲक्च्युली सगळ्यांनी आमच्या पूर्ण बेने पावभाजी ऑर्डर केली आहे आणि मस्त पावभाजी आहे. आय थिंक ही मला कितीला भेटली सर ही पावभाजी? 120 किंवा 130, पण टेस्ट खूप छान आहे. आणि पाव पण बघा, 6 पाव दिलेत 120 रुपयामध्ये त्या लोकांनी. तर आज आहे सॅटर्डे. मी आली होती घरात, आय थिंक मी 5-5:30ला आली. मी थोडी उशिराच निघाली होती ऑफिसमधून, तर घरी आली आणि आज काही जास्त काम नव्हतं, तर मी घरातला थोडासा पसारा आवरला. कपडे मशीनमध्ये टाकून दिले, लावले नाही, मशीनमध्ये टाकले. कारण का ना असं म्हणतात की सकाळी 6 ते 10
आणि संध्याकाळी 6 ते 10मध्ये मशीनचं लाईटचं बिल दुप्पट येतं. सो मी एक मार्ग काढला आहे, मी माझी मशीन 10 नंतर लावते किंवा जर घरी असेल तर 12 ते 1-2च्या मध्ये लावते. 1-2च्या मध्येच लावते दुपारी, जेव्हा लाईट आपलं असं म्हणतात की लाईट बिल जेव्हा कमी येतो तेव्हा. हा माझा उसूल आहे. आणि आज आमचं लवकर आवरलं आहे, फॉर अ चेंज आज लवकर आवरलं आहे. आज 11:15 वाजले आणि घरातलं आवरून झालं आहे. ठीक आहे, तर मी दुपारी आली, घरातलं आवरलं आणि बघितलं तर सासूबाईंनी माझ्या मासवड्या केल्या होत्या. मासवड्या हा प्रकार मला जास्त आवडत नाही, त्याला मसालावडी पण म्हणतात, कारण का मास असं मच्छी म्हणतात, तर तसं नाही आहे. मासवड्या हा प्रकार मला वाटतं पुणे, विदर्भ ह्या साईडला चालतो चांगला. माहीत नाही, कोकणामध्ये हा पदार्थ नाही लोक खात, मे बी त्यांना माहीत नसेल म्हणून. ठीक आहे, पुणे, विदर्भ, मराठवाडा पूर्ण ह्या पूर्ण पट्ट्यामध्ये हा पदार्थ चांगला माहिती आहे. काय असतं, बेसन तुम्ही शिजवून घेता, गरम करता, ते एका प्लेटवरती पहिला चांगला असा व्हाईट किंवा असं मलमलचा क्लॉथ पाथरतात, त्याला पूर्ण ओलं करतात, त्याच्यावरती ते शिजवलेलं बेसन टाकतात आणि मग त्याच्यामध्ये बाकूस भरतात. बाकूसमध्ये काय असं लसूण, खवलेला नारळ, खवलेला म्हणजे त्याचा किसलेला असं, ते किसलेलं छोटासा एकदम त्याला एकदम ब्राऊन केलेला, आणि कांदा. ठीक आहे, आणि अशा बाकीचे पण मसाले टाकतात, मला एवढं माहीत नाही आहे. जे मेन इन्ग्रेडियंट ते मी तुम्हाला सांगले, आणि ते असं लावतात आणि ना वरतून थोडीशी कोथिंबीर टाकतात आणि मग असं त्याला रोल करतात, पूर्ण असं रोल करतात आणि मग त्याला असं त्रिकोणी शेप देतात. पण मी ती पूर्ण मासवडी नाही खात. मी त्याच्या मागचं आणि पुढचं जे पीठ राहिलं असं, जिथे आतमधला तो कांद्याचा आणि त्यांचा बाकूस कमी असतो, ते खायला खूप छान लागतं. ते शिजवलेलं पीठ खायला एवढं छान लागतं. आणि मला पाटवडा हा प्रकार पण जाम आवडतो. त्याच्यामध्ये फक्त बेसन शिजवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये वरती मस्त असं खवलेलं नारळ आणि कोथिंबीर टाकतात आणि खायला यम लागतो. तर मी अशा कितीही खाऊ शकते. तर हा माझा फेवरेट पदार्थ आहे पाटवड्या. तर आज मासवड्या केल्या होत्या आणि सकाळच्या चपात्या पण भरपूर राहिल्या होत्या, म्हणून काही जेवण बनवलं नाही आहे. काही जेवण बनवलेलं नाही आहे. आली आहे, बसली आहे लॅपटॉपवरती. माझं थोडं लिखाणाचं काम होतं. मी लिखाण माझं करते, तुम्हाला माहिती असेल, मी रायटर पण आहे. ओव्हर ॲक्टिंग नाही करत असं. तर मी रायटर पण आहे, लिखाणाचं काम करते. तर माझं लिखाणाचं काम करत बसली होती मी. रिझानचा अभ्यास घेतला 1-1.5 तास चांगला. त्याने हिंदीचे 3 लेक्चर वाचले, त्याची एक्झाम येणार आहे म्हणून मग त्याचा अभ्यास पण घेतला मी. लवकर जेवलो आज. आय थिंक आम्ही 9:30लाच जेवायला बसलो. 9:30ला जेवायला बसलो. 10 वाजेपर्यंत जेवण पण झालं सगळ्यांचं. मग मशीनला कपडे लावली होती. ती म्हटलं आता काय उशिरा होईल, ती 1 तास 20 मिनटावरती मशीन लावते, कारण का मग त्याच्यामध्येच ती भिजवून पिळून. आणि ॲक्च्युली ना मी जे लिक्विड घेतलं त्याने कपडे खूप चांगले निघायला लागले. मी 3 झाकणं, ते पहिली आपली बॉटल येते मला माहिती आहे लिक्विडची, त्याच्यामध्ये 3 झाकणं मी टाकते, कारण का आजी बाबा, परत आम्ही 3 जणं, आई, ओमकार, असं 7 जणांचं आमचे कपडे होते. तर मी जास्त लिक्विड टाकायची, कारण का एकाच मशीन, आणि 9 किलोची मशीन आहे आणि फ्रंट लोड आहे, त्यामुळे तुम्ही जास्त कपडे त्याच्यामध्ये टाकू शकता. ठीक आहे. आणि थोडे पण आईने बेडशीट पण काढलं होतं धुवायला, पण ते म्हटलं आता उद्या टाकली, कारण का उद्या तशी कपडे कमी असतील. तर ते झालं, कपडे टाकली आणि जेवण झालं आमचं. आता मी कचरा काढून घेतला, किचनची लादी पुसून घेतली, भांडी घासून झाली, बाटल्या भरून झाल्या आणि वाजल्यात 11. माझं 11:15 आणि 11च्या दरम्यान माझं आता काम आवरलं आहे. आता फक्त कपडे वाळत टाकायची, ते मी कपडे वाळत टाकन आणि मग झोपणार तर नाही आहे, माझं लिखाणाचं काम आहे. ठीक आहे, आज मला जागायचं आहे ॲटलीस्ट 1-2 वाजेपर्यंत. माझं लिखाणाचं काम पूर्ण करायचं आहे. माझ्या 2 स्टोऱ्या चालू आहेत, त्या माझ्या पूर्ण करायच्यात आणि मग मी झोपणार आहे. त्याच्यासाठी एवढंच. भेटूया उद्या परत तुमच्या लोकांना नवीन गोष्टींसह, नवीन ज्ञानासह. ठीक आहे, बाय बाय गाईज.